शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. मंगळवेढा पंढरपूर रस्त्यावर अपघात. डोंबिवलीतील दोघे, परेलमधील एक तर कल्याणमधील एकाचा जागीच मृत्यू, 6 जण जखमी. मनसे नगरसेवक संदेश पाटील घटनास्थळी. एका नामांकित गारमेंट कंपनीमधील 13 कर्मचारी पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट तीर्थयात्रेसाठी गेले असताना मंगळवेढा आणि पंढरपूरच्या दरम्यान त्यांच्या क्रुझरला भरधाव कंटेनरने जोरदार धाक दिली. या भीषण अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे तसेच परेलचे आदित्य गुप्ता वय 14 वर्ष, कल्याणच्या सोनम अहिरे या 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 7 जण मंगळवेढामधील संजीवनी हॉस्पिटल आणि 2 जण सोलापूर येथील CNS या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असून गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी विलंब न लावता तात्काळ घटनास्थळाच्या दिशेने प्रयाण केले. त्यांनी रात्रभर सोलापूर येथे थांबून पीडित कुटुंबियांना आधार दिला. सकाळी 5 वाजल्यापासून संदेश पाटील आणि त्यांचे सहकारी मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल सोलापूर, पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाशी बोलणे करून येथील सर्व गोष्टी हाताळत आहे. नगरसेवक संदेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रुग्णालयातील पोस्टमार्टमची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून रुग्णवाहिका डोंबिवलीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास हे पार्थिव उमेश नगर येथे आणले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि पदाधिकारी सातत्याने सोलापूर जिल्हा रुग्णालयाशी संपर्कात असून जखमींना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण डोंबिवली शहरावर दुःखाचे सावट पसरले आहे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. त्याचा MRI इथे काढला, परंतु डॉक्टर म्हणाले की आपल्या तिथे ट्रीटमेंट करावी लागेल. योग्य ती ट्रीटमेंट करावी लागेल, त्याचा त्रास होणार नाही. पुढे बसले मध्ये बसले. जेव्हा गाडी पडली ना तेव्हा असं फटका त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी नंतर बाहेर तिथे ते आतमध्ये होते ना, ते तो काय होता, तो गाडीतच होता. त्यांना ह्यांना यांना नंतर बाहेर खेचून काढलं पकडलं. कधी पाहायला पहिलं कळलंच ते लागलं काहीच फक्त ओरडत होती मला गाडी पलटी लागली होती तर ते मी करून मला काढलं. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.